विचार झाला आणि विशेषतः हा जो कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे ते अशोक भाऊ शेजूर, किशोर भाऊ इंगळे, कृष्णा इंगळेजी आणि सचिन खंदारेजी या सगळ्यांची मेहनत आणि या सगळ्यांनी केलेलं काम डेडिकेशन पाहता तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेली आहे. बंधूंनो, आपल्या सगळ्यांना बोलण्यासारखं तर हा विषय इतका प्रखर आहे, इतका बोलू शकतो आपण, पण मी इतकंच म्हणेन की अमेरिकेची राज्यक्रांती झाली, फ्रेंचची राज्यक्रांती झाली, रशियाची राज्यक्रांती झाली आणि भारतामध्ये सुद्धा राष्ट्रवादी राष्ट्रीय चळवळ उभी राहिली. या चळवळीच्या पाठीमागं कोण होतं? या चळवळीच्या पाठीमागं लेखक होता, पत्रकार होता आणि समाजामध्ये काय चाललंय हे सांगणारा माणूस होता. मित्रांनो, या सगळ्या क्रांतीच्या पाठीमागं, फ्रेंच राज्यक्रांतीच्या पाठीमागं जेफरसन होते, व्हॉल्टेर होते, मॅक्स रुसो होते, ही सगळी मंडळी होती आणि यांनी त्या त्या देशामध्ये राज्यक्रांत्या घडून आणल्या. भारतामध्ये सुद्धा राष्ट्रीय चळवळ केव्हा सुरू झाली? तुम्ही सगळे पत्रकारी व्यक्ती सगळे विचारवंत आहात. बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1930 ला पत्रकारितेची सुरुवात केली आणि त्यानंतर गोपाळ हरी देशमुख असतील, दादोबा पांडुरंग असतील, साक्षात महात्मा फुले असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील आणि नाव घ्या तुम्ही कोणत्याही महान पुरुषाचं नाव घ्या त्यावेळच्या, त्या सगळ्यांनी, इव्हन महात्मा गांधी असतील, या सगळ्यांनी प्रत्येकाने वर्तमानपत्र सुरू केले. बाबासाहेब आंबेडकरांनी तर आपल्या चळवळीची सुरुवातच मुळात मूकनायक या वर्तमानपत्रानं सुरू केली आहे. जनताने त्याचा शेवट झालेला आहे आणि अनेक असे तुम्ही नाव घ्या, महान पुरुषाचं नाव घ्या, त्याची सुरुवात वर्तमानपत्राने झालेली आहे आणि आपले विचार आणि आपल्याला जर काही मांडायचं असेल तर वर्तमानपत्राशिवाय दुसरं कोणतेही प्रभावी साधन नाही. असं म्हणतात की पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजाचा आरसा आहे. समाजात काय चाललंय, समाजामध्ये काय घटना घडतात, या घटनांचं जे काही दर्शन आहे त्याचं योग्य प्रकारे सिंहावलोकन करून त्याच्यामध्ये चिकित्सा करून त्यांनी समाजासमोर आणलं पाहिजे. समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतात, वाईट गोष्टी घडतात, चांगल्या गोष्टीचा सपोर्ट केला पाहिजे आणि वाईट गोष्टीचा निपटारा केला पाहिजे, ही पत्रकारांकडून अपेक्षा आहे. पत्रकार हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. 3 स्तंभ तुम्हाला माहिती आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, लेजिस्लेचर आहे, संसद आहे आणि 4था कोणता आहे? पत्रकार आहे. पत्रकाराला 4था स्तंभ म्हटलेला आहे आणि पत्रकार हा जनतेला प्रतिनिधित्व करत असतो, जनतेशी बांधील असतो आणि ही भूमिका पत्रकार मीडियाने, पत्रकार म्हणजे मीडिया, हा मीडिया आज कुठे आहे? आजचे जे काही भारताचं निश्चित्र चालू आहे ते कोणत्या स्थितीमध्ये चालू आहे? मित्रांनो, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा, फुलेचा आहे, संतांचा आहे, ज्ञानेश्वरांचा आहे, नामदेवांचा आहे, एकनाथांचा, तुकारामांचा आहे, पंढरपुरांच्या विठ्ठलाचा आहे, वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र इतर राज्यापेक्षा वेगळा आहे आणि म्हणूनच हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राची गोड परंपरा घेऊन गेली 60 वर्ष या राज्यामध्ये त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतोय. ते बरोबर होत नाही म्हणून आपण टीका टिप्पणी करतो शाहू, बरोबर? शिवशाहू फुले आणि आंबेडकरांच्या मार्गावरती महाराष्ट्र चालण्यासाठी आपण सगळेजण आग्रही आहोत आणि ते होत नाही म्हणून आपल्या सगळ्यांची चीड आहे, बरोबर आहे? पण या 60 वर्षामध्ये काही कमी जास्त प्रमाणात का होईना महाराष्ट्राच्या याच संतांच्या, याच पुरुषांच्या मार्गाने चालू आहे. बंधूंनो, आजचं काय चित्र आहे? आजचं चित्र काय? महाराष्ट्र कोणत्या रस्त्याने निघालाय, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, अशी सिच्युएशन आज झालेली आहे, बरोबर आहे की नाही बापू? आज महाराष्ट्र कुठे होता, महाराष्ट्र काय होता, महाराष्ट्र कुठे चाललेला आहे? एवढं अधपतन या 2 वर्षामध्ये झाले, तेवढं अधपतन महाराष्ट्राच्या इतिहासात कुठे झालेलं नाही असा माझा दावा आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राला जर पुन्हा एकदा कर्तव्यबोध प्राप्त करायचं असेल, पुन्हा एकदा त्याला मूळ मार्गावर आणायचं असेल, महाराष्ट्राचं ते छत्रपती शिवाजींचं ते बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका जर पुन्हा जनमानसामध्ये रुजवायची असेल तर पुन्हा तुम्हाला आम्हाला त्या मार्गाने जावं लागेल, तशी दिशा द्यावं लागेल. पत्रकार मंडळी आज पॅकेजेस घेऊन, बाकीच्या सगळ्या गोष्टी करून जो काही तुम्हाला जे काही साधनं देतात, संपत्ती देतात, त्यांच्या मार्गाने जाणार. पत्रकारिता अजिबात नाही. आणि मी म्हणून म्हणतो की इथे किती संख्या आहे त्याला महत्व नाही, इथे 5 जरी पत्रकार प्रामाणिकपणाने काम केले तर परिवर्तन हे आपल्याला आहे. आणि पत्रकारांनी विरोधाची भूमिका घेतली पाहिजे. भले उद्या
जातो, कुणी जरी सत्तेत आलं तरी पत्रकारांनी नेहमी चिकित्सेची, टीकेची आणि विरोधाची भूमिका घेतली पाहिजे. पत्रकार जर व्यवस्थेशी तडजोड करू लागले, पत्रकार व्यवस्थेचा जर भाग होऊ लागले, तर मित्रांनो भारताची लोकशाही, भारताच्या लोकशाहीचं भवितव्य काही खरं नाही. आणि म्हणून म्हणतो आपण सगळे सुजाना, आपण या गोष्टीचा विचार नेहमीच करतो, विचार करतो, कळतंय, परंतु वळत नाही. आणि इथेच संस्काराचा, इथेच नित्यनत्याचा भाग सुरू होतो. जेव्हा कळतंय, समजतंय, प्रलोभन आलेलं आहे, अशा वेळी ते प्रलोभन टाळून ती सत्याची बाजू आहे, जी नीतीची बाजू आहे, जी नैतिकतेची बाजू आहे, त्या बाजू घेऊन समाजाच्या बरोबर उभं राहण्याचं काम पत्रकारांनी केलं पाहिजे. तोच खरा पत्रकार आहे असं मी समजतो. बोलण्यासारखं खूप आहे मित्रांनो. आज या ठिकाणी जाणेफळ एक्सप्रेस गेल्या 8 वर्षापासून चालतो. वर्तमानपत्र शांभव मी पण काढलं होतं. म्हणजे मी काही कमी उद्योग केलेले नाही. मी गाई पाळल्या, गुरे सांभाळलेले, गुरढोरं सांभाळलेले, डेऱ्या सुरू केलेल्या, डेऱ्याचे प्रयोग केले. मी संभाजी जयंती केली, शिवजयंती तर नेहमीच करतो, खिचडी वाटप तर नेहमीच करतो, मुलांचे शिक्षणांचे सगळे प्रयोग करून बसलेले. मी पत्रकारितेचा सुद्धा उद्योग केलेला आहे. आणि मला माहिती आहे की वर्तमानपत्र कंटिन्यू ठेवणं, चालू ठेवणं किती अवघड काम आहे. आणि ते काम शेजूळ साहेब आपण 8 वर्ष केलेले आहे. 8 वर्ष एखादं वर्तमानपत्र 8 वर्ष चालवणं सोपी नाही. आणि विशेषतः प्रस्थापिताच्या विरुद्ध चालवणं तर अजिबात बरोबर नाही. बापू बसलेले, बापू नेहमी मंत्रालयात यायचे आणि बऱ्याच वेळा ते म्हणायचे की आमच्या पत्रकारांना, तुम्हाला जसं शासनाच्या अधिकाऱ्यांना अनेक सवलती आहेत, शेतकऱ्यांना पॅकेजेस मिळतात, नाही म्हटलं तरी थोडंफार मिळतच ना काही ना काही, परंतु पत्रकारांना काय मिळतं? पत्रकारांना काहीच मिळत नाही. ते ॲक्रेडिटेशन आहे ते, आणि ॲक्रेडिटेशनच्या त्या प्रोसिजर मधून जाण्यासाठी मोठं दिव्य करावं लागतं. म्हणजे इकडे कोणतीही परीक्षा पास होऊ शकतो, परंतु ते ॲक्रेडिटेशन काय तुम्हाला मिळत नाही अशी अवस्था आहे. आणि आमचा असा आज या विचारपीठावर मी असं आश्वासित करतो की या काही जाचक अटी आणि शर्ती ॲक्रेडिटेशन देताना ज्या काही शासनाला घालून दिलेल्या आहेत त्या काढून टाकल्याशिवाय, त्या सोप्या केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि आमच्या जे काही महाविकास आघाडीची शासनाने त्यावेळेस पत्रकारांचे दिवस नक्की चांगले येतील हा विश्वास मला आहे. पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांच्यावर हल्ले होतात, चांगलं जर हल्ले पण होतात, त्यांना समर्थन, त्यांच्या संदर्भात ते कायदे पण आहेत, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि पत्रकार बिचारा घाबरून राहतो, कसा बसा जगतो, आणि या सगळ्या परिस्थितीतही तो मार्ग काढतो, तो त्याचं काम तो करण्याचा प्रयत्न करतो. मी अशी या ठिकाणी आश्वासित करतो पत्रकारांच्या सोबत आमचा शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे संपूर्णपणे तुमच्या पाठीमागे राहील. पत्रकारांचं हित पाहण्याचं काम आम्ही निश्चितपणाने करू. आणि असं बोलण्यासारखं खूप आहे, आपण असेच काम करा. या ठिकाणी काही सरपंच मंडळी सुद्धा आलेली आहे, सरपंचांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. मला कळलं नाही पत्रकारांच्या आजच्या वर्धापन दिनी सरपंचांचा सत्कार याचं प्रयोजन कदाचित ते सांगतील, पण ही गोष्ट आहे, पत्रकार आणि सरपंच हे कॉम्बिनेशन मोठं छान आहे. सरपंच हा त्या गावचा मुख्यमंत्री आहे, सरपंच हा त्या गावचा मुख्यमंत्री आहे. आणि अनेक योजना आहेत, 25-15ची योजना आहे, शेत पांढर रस्ते आहेत, गावामध्ये अनेक प्रश्न पडलेले आहेत, तुमचे बेरोजगारीचे प्रश्न आहेत, तिथे नाल्याचे सांडपाण्याचे विषय आहेत. त्या ठिकाणी मी परवा दिवशी घाटकोळीलाच गेलो होतो. घाटकोळीमध्ये मी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पाहिली सर. उकंडा अशा अवस्थेमध्ये ते घाटकोळीचं प्राथमिक आरोग्य केंद्र, काय आरोग्य केंद्र, जे आरोग्य केंद्र सुरक्षित केंद्र, जे काही आरोग्याची काळजी घेतं त्या आरोग्य केंद्राची ती अवस्था पाहून मी तर म्हणजे 5 मिनिटं विचार करत बसलो की आरोग्य केंद्राची अवस्था अशी आहे. सरपंच महोदय, आपल्याला सगळ्या गोष्टी, शेवटी तुम्ही लोकांतून, आपण सगळे लोकांतून आलेलो असतो, आणि लोकसेवा हा आपला सगळ्यांचा भाग आहे. कांदन रस्ते असतील, शेत रस्ते असतील, अंतर्गत रस्ते असतील, सामाजिक सभागृह असतील, दफनभूमीचे प्रश्न असतील, स्मशानभूमीचे प्रश्न आहेत. माझी या निमित्ताने विनंती आहे, या निमित्तानं माझं असं आव्हान आहे सरपंच मंडळींना की तुमच्या गावामध्ये ज्या शासकीय जमिनी आहेत, गावठाण जमिनी त्या संपलेल्या आहेत, अशा वेळी दफनभूमीचे किंवा स्मशानभूमीचे जे प्रश्न आहेत फार मोठा आवाज सुरू आहे. बरोबर आहे.
ऑफिस आहे आणि म्हणून तुमच्याकडे जमिनी नाहीये अशा वेळेस तुम्ही असे प्रस्ताव तयार करा की बाजूची जी जमीन आहे ती जमीन ॲक्वायर करूया आणि शासनाकडून त्या जमिनी त्या जेवढ्या जमिनीच्या आपल्याला लागतात त्या सगळ्या जमिनी आपण ताब्यात घेऊ असे स्मशानभूमी असतील असे दफनभूमी असतील आणि समाजोपयोगी तुम्हाला जे जे लागतील त्या जमिनी तुम्ही ॲक्वायर केल्या पाहिजे. पांढरी होती ना पूर्वीच्या त्या सगळ्या ॲक्वायर करण्याचं काम अनेक योजना आहेत आणि सरपंचांनी सगळ्यात नाविन्यपूर्ण योजना घेऊन पुढे आलं पाहिजे. जे कोणी देतील जे कोणी सांगतील प्रस्तावित त्यांच्या नादी लागू नये. सरपंच हा मुख्यमंत्री आहे. सरपंच ह्या त्रिस्तरीय रिटायर सिस्टम मधला शेवटचा आणि महत्वाचा भाग आहे. सरपंचांनी उघडा डोळे बघा नीट अशा पद्धतीनं स्वतःचं अस्तित्व जाणून विकासाच्या दृष्टीनं जिथं तुमच्या योजना शांत बसल्या असतील अशा ठिकाणी नाविन्यपूर्ण योजना उपलब्ध करून जिल्हाधिकारी आहे, PPDC मध्ये आहे, शासन आहे, सगळीकडे आहे. तुम्ही या अशा नवनवीन योजनांना विकास काही मागे पडणार नाही आणि अशा प्रकारे जेव्हा योजना येतील त्या सगळ्या योजनांना आम्ही निश्चितपणानं तुमच्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष ठामपणानं उभं राहील. पत्रकारांच्या पाठीमागे आमचा पक्ष उभा राहील असं आश्वासित करतो. आणि मला या ठिकाणी शेजूळ साहेबांनी बोलवलं, मला मान दिला, सन्मान दिला, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.